नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं रंगोली या चॅनलवरती. तर आजच्या नवीन भागामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण पाहूयात नवीन आणि एकदम साध्या सोप्या आणि युनिक रांगोळी. चला तर मग काढूयात. तर हे बघा, मी इथे 3 लाईन देऊन घेतल्यात आणि त्यावरती आपल्याला अशी डिझाईन काढून घ्यायची आहे. हे बघा, दोन्ही साईडने आपल्याला असे गोल काढून घ्यायचे आहेत आणि ते मध्यंतरी असे जॉईंट करून सुद्धा घ्यायचे आहेत. दिसताना खूप वेगळ्या पद्धतीची आणि सुंदर दिसते आणि काढायला खूप सोपी आहे. अगदी याप्रमाणे काढाल तर अगदी सोपी जाईल काढायला कुणालाही. तर मी त्याचा आकारसुद्धा व्यवस्थित करून घेतला आहे आणि दोन्ही साईडने अशा हिरव्या रांगोळीने मोठे मोठे डॉट्स देते. अशा रांगोळी एकदम आकार व्यवस्थित आला का एकदम छान दिसतात आणि काढायलाही सोप्या वाटतात आणि दिसायलाही सुंदर दिसतात. तर हे बघा, मी वर आणि खाली एक लाल लाल रांगोळीने डॉट्स देऊन घेतला आणि त्यावरती छोटासा एक पिवळा डॉट्स देऊन घेतला आहे. आकार जरी तुम्हाला पहिल्यांदाच नीट येत नसतील तरी तुम्ही 1-2 वेळा ट्राय करा, का सहज येऊन जातील. त्यामुळे प्रयत्न केल्यानंतर सगळं काही जमतं. असं कुणीही नसतं की पृथ्वीवर सगळं ऑलराऊंडर आहे की ज्याला सगळंच जमतं. असं कुणीच नसतं. प्रत्येकामध्ये काही ना काही कमी असते. कुणाला कोणती गोष्ट लवकर जमते, कुणाला कोणती गोष्ट लवकर जमते. त्यासाठी प्रत्येक गोष्टी प्रत्येकाला जमतच असतात. त्यासाठी थोडासा प्रयत्न करणं गरजेचं असतं. तुम्हीसुद्धा प्रयत्न केला का सहज तुम्हालासुद्धा येतील. तर हे बघा, आपली पहिली रांगोळी तर झालेलीच आहे. इथे दुसरी रांगोळी काढतो आहे आपण. तर इथे बघा, मी एक लाईन मारून घेतली आणि त्यावरती दोन्ही साईडने अशा कुयऱ्या काढून घेतल्यात. त्याचासुद्धा व्यवस्थित आकार देऊन घेतला आहे आणि त्याखाली आपण अजून 2 छोट्या छोट्या लाईन मारून घेतलेल्या आहेत. वरती आपण गुलाबी रांगोळीने 3 डॉट्स देऊयात. तिथे प्रेससुद्धा करून घेतलं आहे आणि त्यामध्ये हिरव्या रांगोळीने मी छोटासा एक डॉट्स देऊन घेते. हे बघा, या पद्धतीने अगदी सोप्या रांगोळी आहेत आणि एकदम मनात भरतील अशा अगदी छोट्याच पण सुंदर रांगोळी आहेत. तर इथे बघा, मी आधी एक गोल काढून घेतलं आहे आणि त्यामध्ये एक अजून असा गोलाकार आपल्याला चक्र काढून घ्यायचं आहे. याप्रमाणे जेव्हा आपल्याला मोठ्या साईजचा चक्र काढायचा असतो तेव्हा आपण या प्रकारे काढलं का आकार व्यवस्थित येतो. तर इथे चक्र काढून घेतलं आणि त्याखाली 2 छोट्या लाईन दिल्यात आणि मी त्याखालती 3 डॉट्स दिलेत व्हाईट रांगोळीने. आणि आपण जे वरती कुयऱ्या काढलेल्या आहेत त्यामध्ये आपण हलकीशी वरच्या साईडने रांगोळी भुरभरून घेऊयात आणि इथे लाल आणि पिवळ्या रांगोळीने आपण असे 1-1 डॉट्स देऊयात. हे बघा, अगदी नवीन पद्धतीने आणि एकदम छान दिसायलाही. आणि ज्या कुयऱ्यामध्ये आपण थोडासा व्हाईट रांगोळी भरून घेऊयात. तर मैत्रिणींनो, समोरच्यासुद्धा रांगोळी खूप छान आहेत आणि रेखीवसुद्धा आहेत. व्हिडिओ पूर्ण पहा आणि तुम्हाला ज्या रांगोळी आवडतील त्या रांगोळी तुम्ही काढायलासुद्धा सुरुवात करा. तर इथे आपली ही रांगोळी तयार झालेली आहे मैत्रिणींनो. अगदी साधी सोपी आणि रेखीव रांगोळी आहे. नक्कीच तुम्हाला आवडली असेल. तर आता आपण इथे पुढची रांगोळी काढूयात. तर इथे सुद्धा मी 2 लाईन ओढून घेते आणि त्यावरती आपल्याला दोन्ही साईडने फुलांचा आकार काढून घ्यायचा आहे. तर हे बघा, आपण अशा 5-5 पाकळ्या काढून घेणार आहोत दोन्ही साईडने. अगदी हलक्या हाताने काढायच्या, एकदम छान येतात आणि रांगोळी पण स्प्रेड होत नाही. तर हे बघा, सेम त्याच पद्धतीने आपल्याला इकडच्या सुद्धा साईडने पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत. ही पण रांगोळी खूप युनिक आहे. पहिल्यांदाच तुम्ही पाहत असाल. अगदी कमी जागेत आणि एकदम रेखीव आणि उठावदार रांगोळी आहे. तर आपल्याला या दोन्ही रांगोळी इथे अशा पूर्ण फिल करून घ्यायच्या आहेत पांढऱ्या रांगोळीने. तुम्ही इथे कलरने केलं तरी चालेल. तर हे बघा, मी इथे पूर्ण पांढऱ्या रांगोळीने भरून घेतलेले आहेत आणि आपण या दोन्ही टोकाकडून लाल आणि पिवळ्या रांगोळीने असे थोडे मोठ्या आकाराचे डॉट्स देऊन घेऊयात. तर हे बघा, मी इथे लाल रांगोळीने आणि पिवळ्या रांगोळीने असे डॉट्स देऊन घेतलेले आहेत आणि ज्या पाकळ्या आपण इथे काढलेल्या आहेत त्यावरती आपण मधल्या पाकळीवरती 2 आणि बाकी सगळ्या 1-1 असे डॉट्स देऊन घेऊयात. तर ही बघा मैत्रिणींनो, सोपी, सुंदर आणि अगदी आकर्षक अशी रांगोळी ही तयार झालेली आहे. अगदी कमी वेळामध्ये होणारी ही रांगोळी. तर आपली ही रांगोळी तयार झालेली आहे. आजच्या सगळ्या रांगोळीपैकी तुम्हाला कोणती रांगोळी आवडली ती तुम्ही उद्या तुमच्या दारामध्ये काढा
आणि कोणत्या रांगोळी आवडतात त्या रांगोळींची प्रॅक्टिससुद्धा करा. त्यामुळे सुद्धा तुम्हाला आकार यायला मदत होईल आणि रांगोळी पण पटकन काढून होतील तुमच्यासुद्धा. तर इथे आपण समोरची रांगोळी काढूयात. हे बघा, मी इथे एक असा राऊंड मारून घेतलेला आहे आणि मध्ये पूर्ण आपल्याला अशी चक्र काढून घ्यायचं आहे या पद्धतीने. अगदी सोपं आहे. 1-2 वेळा प्रयत्न केला का तुम्हाला सुद्धा हे जमून जाईल सहजच. तर आपण ही बॉर्डर रांगोळी म्हणून सुद्धा काढू शकतो किंवा एखाद्या पूजेच्या पाटासमोर काढू शकतो, चौरंगासमोर काढू शकतो, नाहीतर आपल्या देवघरासमोर किंवा तुळशीसमोर सुद्धा ही आपण रांगोळी काढू शकतो किंवा उंबरवट्याच्या समोर सुद्धा आपल्याला ही रांगोळी काढण्यासाठी उपयोगी येईल. तर थोडी लांब आकाराची ही रांगोळी असल्यामुळे आपण या रांगोळीला बॉर्डर रांगोळीच्या स्वरूपात काढता येईल आपल्याला ही रांगोळी. तर बघा, मी दोन्ही साईडनी अशा 2 लाईन ओढून घेतल्यात आणि त्यावरती असे 3-3 पानं काढून घेतलेले आहेत. तुम्ही या पानामध्ये कलर देखील भरू शकता. मी भरलेला नाही आहे. मी लाल आणि पिवळ्या रांगोळीने एक असा ठिपका दिलेला आहे आणि त्या लाईनच्या खाली सुद्धा मी लाल आणि पिवळ्या रांगोळीने एक ठिपका देऊन घेतलेला आहे. तर ही सुद्धा रांगोळी आपली छोटीशी झटपट होणारी काढून झालेली आहे इथे. तर इथे आपण पुढची रांगोळी काढूयात आता. इथे आपल्याला उलटा आणि असं सुलटा दोन्ही आकाराचे आपल्याला गोपद्म काढून घ्यायचे आहेत आणि त्याला व्यवस्थित आकारसुद्धा देऊन घ्यायचा आहे इथे. हे बघा, या पद्धतीने आणि यावरती सुद्धा आपल्याला असे 3-3 पानं काढून घ्यायचे आहेत. दोन्ही साईडने आपल्याला असे 3-3 पानं काढून घ्यायचे आहेत आणि हे आपल्याला हे भरून तर आपल्याला हे पानं सुद्धा भरून घ्यायचे आहेत पांढऱ्या रांगोळीने आणि त्यावरती आपण डॉट्स पण देऊन घेऊयात. रोज रोज त्याच रांगोळी काढून आपल्याला बोर होतं, पाहणाऱ्यांना सुद्धा बोर होतं. त्यासाठी छोटीशी आणि युनिक रांगोळी ही आपल्या दाराला आपल्याला काढता यावी यासाठी आपल्याला व्हिडिओ पाहून ठेवला का मदतीला येतो. तर हे बघा, मी दोन्ही साईडने अशा नागमोडी आकाराच्या 2 छोट्या आणि 1 मोठ्या अशा लाईन देऊन घेते दोन्ही साईडनी आणि त्याखाली आपल्याला लाल आणि पिवळ्या रांगोळीने एक ठिपका देऊन घ्यायचा आहे. आणि जे पानं काढले होते त्यावरती सुद्धा आता आपल्याला लाल आणि पिवळ्या रांगोळीने असा एक ठिपका देऊन घ्यायचा आहे. तर ही पण रांगोळी आपली इथे काढून झालेली आहे. अगदी नवीन आहे आणि देखणीसुद्धा रांगोळी आहे. रांगोळी पाहत राहा, प्रॅक्टिस करत राहा आणि असेच व्हिडिओ पाहत राहा. तर भेटू पुन्हा.